तर तुमचं राजकीय करिअर बर्बाद. मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांना वॉर्निंग. तुम्ही तुमची मराठा विरोधी आडमुठी भूमिका सोडून मोकळ्या मनाने वागायला सुरुवात करा. गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. आजपासून तुम्ही तुमची मराठ्यांबद्दलची भूमिका बदला ही विनंती करत आहे, असं मनोज जरांगे पाटील बोलले. गोरगरीब मराठ्यांची लेकरं पावसात मोटरसायकलवरून येतात. त्याच्या पाठीमागे खूप मोठ्या वेदना आहेत. फडणवीसांनी या वेदना समजून घेणं गरजेचं आहे. मोटरसायकलवरून मुसळधार पावसात प्रवास करणं अवघड गोष्ट आहे. रात्री भर पावसात प्रवास करतात, मुंबईच्या दिशेने येत आहेत. त्याच्या पाठीमागचा उद्देश हट नाही. समाजाच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी प्रत्येकजण झटतोय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईला यायला निघाले आहेत. काल त्यांनी जुन्नरमध्ये मुक्काम केला. आझाद मैदानातील आंदोलकांच्या संख्येवरही मनोज जरांगे पाटील बोलले. फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाहीत. गोरगरिबांच्या वेदनाचा सन्मान करतील अशी आशा आहे. एक दिवसाची परवानगी दिली ही गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे. अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरच झटकून दुसऱ्याच्या अंगावर जाळ टाकणं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सिद्ध करायचं आहे की मी परवानगी दिली, माझी काय चूक आहे. पण फडणवीस साहेब यातून दुसरा असा संदेश जातो की तुम्ही न्यायालय म्हणत होते, पण परवानग्या तुमच्याकडेच होत्या. तुम्ही जर एक दिवसाची परवानगी देऊ शकता तर उपोषणाच्या मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. तुम्ही जाणूनबुजून एक दिवसाची परवानगी दिली. तुम्ही मोठं मन दाखवायला हवं. गोरगरिबांच्या वेदना खूप आहेत. त्यांच्या वेदना लक्षात घेऊन मागण्या मान्य कराव्या. काल कौतुक केलं तसं पुढेही करणार, असं मनोज जरांगे म्हणाले. तुम्ही सरकारसोबत चर्चा करायला तयार आहात का? या प्रश्नावर मी चर्चेसाठी कुठे नाही म्हटलंय. फक्त एक दिवस मान्य नाही. शिष्टमंडळ भेटायला आले तर का नाही भेटणार?